आणि यानंतरची बातमी आता बीड हत्या प्रकरणातली आहे। दादा खिंडकरांच्या आडून आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। संतोष देशमुखांचं नाव घेतलं याचा मी निषेध करतो असंही धनंजय देशमुख म्हणालेत। दरम्यान त्यांच्या गावाचा विषय होता तो तिथपर्यंतच मर्यादित ठेवायला हवा होता असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। परमेश्वर सातपुतेंनी विचार करूनच बोलायला हवं, कुठलीही गोष्ट माहीत नसताना आरोप करणं चुकीचं असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। तुमचे साडू जे आहेत त्यांच्यावर उबाटाचे जी जिल्हाध्यक्ष आहेत सातपुते यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप केलेत, काय सांगायला भाऊ? संतोषांना या गोष्टीला न्याय मागण्यासाठी, त्यांचं समर्थन करण्यासाठी, निषेध करण्यासाठी विविध मोर्चे, आंदोलनं, उपोषणं झाले। तर यांनी त्याच्यात पहिल्यांदा संतोषांना देशमुख हे नाव टाकलं। त्यांचा मी निषेध करतो की ह्या गोष्टीला त्यांनी जर त्यांच्या गावगाड्याचा विषय तेवढ्यापुरता मर्यादित ठेवला असता आणि आमचा वेगळा ठेवला असता तर आम्ही म्हणलं असतं की चला, पण त्यांनी ह्या आडून त्यांनी कुठंतरी पुढं आम्हाला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न काल केलेला आहे। त्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे आणि यातून मला असं म्हणायचं की आम्ही काही बोललो नसतो, परंतु त्यांनी जे माझे नातेवाईक आहेत, माझे जे मेहुणी आहे दादासाहेब खिंडकर यांना, तिच्याबद्दल किंवा ह्या दादासाहेबाबद्दल जे काय बोलले की लग्न कुठं झालं, कसं झालं, त्याची पत्रिका आम्ही पाठवली, आमच्या लग्नातले फोटो पाठवले, बीडला दत्त मंदिरात ते लग्न होतं। तर कुठलीही गोष्ट माहीत नसताना मग परत माफी मागण्याला काही अर्थ नाही। त्यांनी सरळ मला सांगितलं की मला शुगर आहे, मी शुगरचा पेशंट आहे, अनावधानानं काय बोललो असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, मला माझ्याकडून क्षमस्व। म्हणजे सातपुतेंनी तुम्हाला माफी मागितली? मी व्हॉट्सअपवर त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या नातेवाईकाविषयी जे काही बोललात ते चुकीचं बोललात, बाकीचं मला त्याच्यावर काही आक्षेप नव्हता, त्यांचा गावगाड्याचा विषय त्याच्यामुळं आणि आपला विषय त्यांनी एकदा तरी दुःख एवढं आमचं डोंगर असताना आम्ही जे बोलतो त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तरी त्यांनी गोष्ट टाळली असती, परंतु न विचार करता ते बोलले। विचार करून बोलले असते तर कदाचित ही गोष्ट झाली नसती। कॅमेरामॅन विनोद हुनावादकरसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, बीड, मसाजो।